त्या प्रकरणात असं आहे की काल संध्याकाळी एका इसमाने एक सोशल मीडियावर काही फोटोज आणि एक मेसेज टाकला होता की अशा अशा प्रकारे त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहेत, दुसऱ्या देशाचे काही नागरिक आहे ते इथे अनऑथराइज्ड पद्धतीने फिरत होते, त्याची त्यांनी काही भाषा तसे प्रकारची ऐकली असा त्याचा काही संशय होता. ते संशय असल्यामुळे त्यांनी ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवला आणि ते साधारण जे व्हॉट्सॲप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते मेसेज फिरवला होता. आणि मग त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशन्सने की असे प्रकारच्या काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे. परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे, शासकीय रुग्णालय आहे, त्या ठिकाणी ते 3 इसम जे आहे ते गेले होते रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी. आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणाकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला. त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली, तर त्या लोकाला त्यांनी त्यावेळी आपल्याकडं बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहेत, त्याच्या काहीतरी फोटो वगैरेमधून ते त्यांना पाहिला ते संशय वाटत होता. पोलीस त्या ठिकाणी गेली, पोलिसांनी त्याच्याकडून विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणलं आहे. कारण नागरिकांनी आणि तिथे काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे. त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्याकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमचे समोर सादर केले आहे त्याची आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की नेमके हा जे ॲड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे ते नेमके कुठले आहे, ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले. तर त्यावर असं आहे की जसं मी सांगितलं की ही जी फोटो आहे ही जे नागरिक आहे पुण्याचे त्याच्याकडून काही इसमाकडून हे व्हायरल झाले होते. ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आले होते. त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटत आहे, त्याची भाषा वेशभूषण अशा प्रकारे त्यांना काही संशय वाटला होता. त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ते आपली जबाबदारी आहे की ते आपण सखोलपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. हे बघा, मनोज जरांगे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा उभी करणार नाही. मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे. लोकसभेच्या अगोदर हे म्हणाले की आम्ही एका लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही शेकडो अर्ज भरू म्हणाले. त्यानंतर त्या शेकडो अर्जांचं काय झालं काहीच माहिती नाही. परत म्हणाले आम्ही इथल्या सगळ्या खासदारांना पाडू. त्या आव्हानाचं काय झालं कुणालाच माहिती नाही. पण ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी मात्र ज्या लोकांनी मनोज जरांगेंना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसींचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि ते सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे जरांगे 288 सोडा, जरांगे एक सुद्धा विधानसभेची निवडणूक लढत नसतात. ते कुठल्या तरी पक्षाला कुठल्या तरी आघाडीला पाठिंबा देऊन बाजूला होतील, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. हे बघा, जर जरांगे पाटील, माझं तर त्यांना उलट आव्हान आहे की जरांगे पाटलांनी 288 विधानसभा निवडणुकामध्ये त्यांनी ही भूमिका घेऊन निवडणुकीला उतरावं. कारण जरांगे पाटील हा सोशल रिफॉर्मर नाही, विचारवंत नाही किंवा या लोकशाहीचं तत्व मानणारा हा नेता नाही. त्याचं कारण असं, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या समोर बसायचं,
आणि आईमाईचा उद्धार करणारी शिवराळ भाषा जरांगे पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. एका बाजूला आम्ही 96 कोळी मराठी आहोत म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीयांच्या ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणायचं. ह्या दोन गोष्टी किती विरोधाभासी आहेत आणि किती हास्यास्पद आहेत, या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रामधला ओबीसी आणि सुज्ञ मंडळी जरांगेच्या आंदोलनाला आणि जरांगेंच्या 288 उमेदवारांना निश्चित विचारतील. आम्ही 96 कोळी मराठी आहोत, हा कुठं प्रश्न निवडणुका जिंकण्याचा असू शकतो का? इथं अनेक प्रश्न आहेत. लोकशाहीमध्ये निवडणुका लढल्या जातात, विचारावर लढल्या जातात, अनेक समस्यांवर लढल्या जातात, पण जाती अभिमानावरती निवडणुका लढवल्या जातात का, याचा प्रश्न जरांगेंना विचारला पाहिजे. त्यामुळे जरांगे 288 वगैरे सोडा, जरांगे एखादी दुसरी सुद्धा विधानसभा निवडणूक लढू शकत नाही. शरदचंद्रजी पवारांचं असं वक्तव्य म्हणजे हा टाइमपास आहे. शरदचंद्रजी पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नाहीत असा माझा आरोप आहे. शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे जाणते नेते आहेत. गेल्या 7-8 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यावेळी शरदचंद्रजी पवार पद्धतशीर पद्धतीनं शांतपणे निमूटपणे त्यांनी बिहाइंड कर्टन मनोज जरांगे पाटील नावाच्या माणसाला उद्युक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसं नाही जमत लिगली, कसं बसत नाही, फायनान्शियली कसं बसत नाही, त्या अधिकारी व्यक्ती सांगतील. काका सुद्धा नंतर सगळेच बोलतील. पण आपण आम्हाला असं एक पिक्चर दिसतं की आपण जर एकमताने व्यवस्थित जर बांधलो, उभं राहिलं व्यवस्थित, थोडंसं आक्रमकरित्या सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. कारण एक गृहीत धरलं जाते की 2 दिवस ओरडतील, 3 दिवस ओरडतील, फेसबुकला लिहितील, व्हॉट्सअपला लिहितील, आपण आपल्या ग्रुपमध्ये एकमेकांना अंगठे दाखवून काही होत नाही जोपर्यंत आपण बाहेर येत नाही, रस्त्यावर येत नाही. महत्वाचा मुद्दा आहे की एनसीएलटी मध्ये जे प्रोसिडिंग झालं होतं, आता आपण सर्वोच्च न्यायालयात का जातोय तर एनसीएलटी मध्ये जे प्रोसिडिंग झालेलं होतं त्या प्रोसिडिंग मध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत असे ऑब्झर्वेशन आहे. ओके. आणि जेव्हा बँकांनी प्रॉपर्टी सील केल्या डीएसकेच्या, तर त्या प्रॉपर्टीचे लिलाव बँकांनी न करता नंतर ते एनसीएलटी मध्ये गेलं. तिथं अनेक आर्थिक गोष्टी खालीवर केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर मग त्याचे लिलाव केले गेले आणि मग त्यानंतर त्या प्रॉपर्टी म्हणजे आता तसं जर बघायला गेलं तर अगदी खूप क्षुल्लक दराने त्या लिलावामध्ये काढल्या गेलेल्या आहेत.